मंडळी, तुम्ही कधी स्वतःला इतरांपेक्षा कमी समजलं आहे का? तुमच्या मनात कधी असे विचार आले आहेत का की मी पुरेसा चांगला नाही, माझ्यात काही विशेष नाही, इतर लोक माझ्यापेक्षा जास्त हुशार आहेत आणि मी कितीही प्रयत्न केला तरी यशस्वी होऊ शकत नाही? तर जर असे विचार तुमच्या मनात वारंवार येत असतील तर तुम्ही एकटे नाही आहात. जगभरातील लाखो लोक स्वतःला कमी लेखण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. विशेष म्हणजे अनेक यशस्वी लोक देखील आतून स्वतःबद्दल शंका घेत असतात. मानसशास्त्र सांगते की स्वतःला कमी लेखणं ही तुमची ओळख नाही, तर ती एक मानसिक सवय आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे कोणतीही सवय बदलता येते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण स्वतःला कमी का लेखतो, याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो आणि मानसशास्त्र याबद्दल काय सांगते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची किंमत ओळखायला कशी सुरुवात करायची. तर मंडळी, सर्वात प्रथम पाहूया स्वतःला कमी लेखण्याची सवय कुठून येते. मानसशास्त्रानुसार कोणतीही व्यक्ती जन्मतः कमी आत्मविश्वास घेऊन जन्माला येत नाही. ही भावना हळूहळू तयार होते. लहानपणी आपल्याला सतत तुलना ऐकावी लागते. पहा, तुझा भाऊ किती हुशार आहे, शेजारच्या मुलीला किती चांगले मार्क्स मिळाले, तू अजूनही हे करू शकत नाहीस. अशा वाक्यांमुळे मनात एक विश्वास तयार होतो. मी इतरांसारखा चांगला का नाही, हा विश्वास वर्षानुवर्ष मनात साठत जातो. मोठेपणी एखादे अपयश आले की हा जुना विश्वास पुन्हा जागा होतो. मग आपण अपयशाकडे एक घटना म्हणून पाहत नाही, तर स्वतःच्या किमतीचा पुरावा म्हणून पाहू लागतो. मानसशास्त्र याला निगेटिव्ह सेल्फ बिलीफ असे म्हणते. यामुळे आपण प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या कमतरता शोधू लागतो. आता पाहूया आपल्या मनाचा सर्वात मोठा शत्रू कोणता आहे, तर तुलना. आज सोशल मीडियाच्या काळात तुलना हा सर्वात मोठा मानसिक सापळा बनला आहे. आपण इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब उघडतो, तिथे आपल्याला दिसतात लोकांची यशस्वी करिअर, महागड्या गाड्या, सुंदर घरे, परदेश प्रवास, आनंदी नाती. पण आपण विसरतो की आपण त्यांच्या आयुष्यातील फक्त हायलाईट रील पाहत आहोत. त्यांचे संघर्ष, भीती, अपयश आणि दुःख आपल्याला दिसत नाही. परंतु आपले संपूर्ण आयुष्य आणि त्यांचे निवडक यश यांची तुलना आपण करू लागतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की सतत तुलना केल्याने आत्मसन्मान कमी होतो. कारण तुलना करताना आपण स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष करतो आणि तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमची स्पर्धा कालच्या स्वतःशी आहे. पुढचा पॉईंट समजून घेऊया. पॉईंट आहे स्वतःशी बोलण्याची पद्धत बदला. तर मंडळी, एक महत्त्वाचा प्रश्न, जर तुमचा एखादा जवळचा मित्र चूक करेल तर तुम्ही त्याला काय सांगाल? बहुतेक वेळा तुम्ही म्हणाल, काळजी करू नकोस, पुन्हा प्रयत्न कर, तू हे करू शकतोस. पण स्वतःबाबत, मी मूर्ख आहे, माझ्याकडून काही होत नाही, मी नेहमीच चुकतो, हे का, असे का? तर मानसशास्त्र सांगते की आपण स्वतःशी सर्वात कठोर वागतो. याला सेल्फ क्रिटिकल थिंकिंग म्हणतात. सततची स्वतःवर टीका आत्मविश्वास नष्ट करते. पुढच्या वेळी चूक झाली तर स्वतःला शिक्षा करू नका. स्वतःशी तसंच बोला जसं तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलाल. हा छोटासा बदल तुमचं संपूर्ण मानसिक आरोग्य बदलू शकतो. पुढचा आहे परिपूर्णतेचा हट्ट सोडा. मंडळी, अनेक लोक स्वतःला कमी लेखतात कारण त्यांना सर्व काही परिपूर्ण हवे असते. जर 100 पैकी 95 गुण मिळाले तर आनंद न करता ते उरलेल्या 5 गुणांवर लक्ष केंद्रित करतात. जर एखाद्या कामात 90% यश मिळाले तरी ते स्वतःला अपयशी समजतात. मानसशास्त्रानुसार परफेक्शनिझम हा आत्मविश्वासाचा शत्रू आहे. कारण परिपूर्णता हे वास्तव नाही. प्रगती महत्त्वाची आहे, परिपूर्णता नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने चुका केल्या आहेत. फरक एवढाच की त्यांनी चुका स्वीकारल्या आणि पुढे जात राहिले. पुढचा पॉईंट आहे तुमच्या यशाची नोंद ठेवा. मंडळी, आपलं मन नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतं. याला निगेटिव्ह बायस म्हणतात. 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं आणि एका व्यक्तीने टीका केली तर आपलं लक्ष कुठे जातं, तर टीकेकडे. म्हणून मानसशास्त्रज्ञ एक सोपा उपाय सांगतात. सक्सेस जर्नल तयार करा. दररोज लिहा, आज मी काय चांगलं केलं, कोणती छोटी प्रगती केली, कोणत्या गोष्टीचा मला अभिमान आहे. काही दिवसांनी जेव्हा तुम्ही हे वाचाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुम्ही स्वतःला जितकं कमी समजत होतात तितके तुम्ही कमी नाहीत. पुढचा पॉईंट आहे चुका म्हणजे अपयश नाही. मंडळी, अनेक लोक चूक म्हणजे स्वतःची किंमत कमी झाली असं समजतात. पण मानसशास्त्र वेगळं सांगतं. चूक ही शिकण्याची प्रक्रिया आहे.
लहान मूल चालायला शिकताना किती वेळा पडतं? शेकडो वेळा. पण ते स्वतःला अपयशी घोषित करत नाही, ते पुन्हा उठतं. यशस्वी लोक आणि इतर लोकांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे ते चुका कशा पाहतात. ते चुका स्वतःच्या विरोधात पुरावा म्हणून पाहत नाहीत, ते त्यांना शिकण्याची संधी समजतात. पुढचा पॉईंट आहे, स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवू नका. मंडळी, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे पूर्णपणे त्यांच्या अनुभवांवर अवलंबून असतं. कधीकधी लोक तुमच्यावर टीका करतात कारण त्यांना तुमचं यश आवडत नाही. कधी त्यांच्या स्वतःच्या असुरक्षितता त्यामागे असतात. जर तुम्ही प्रत्येक मताला स्वतःच्या मूल्याचा आरसा मानलात तर तुम्ही कायम अस्थिर राहाल. तुमची किंमत कोणाच्या कौतुकाने वाढत नाही आणि कोणाच्या टीकेने कमी होत नाही. तुमची किंमत जन्मताच आहे, ती सिद्ध करण्याची गरज नाही. पुढचा पॉईंट आहे, स्वतःला स्वीकारायला शिका. मंडळी, स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला परिपूर्ण समजणे नाही. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे आपल्या ताकदी आणि कमतरता दोन्ही स्वीकारणे. मानसशास्त्र याला सेल्फ ॲक्सेप्टन्स असे म्हणते. ज्या क्षणी तुम्ही स्वतःशी युद्ध थांबवता त्या क्षणी आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते. स्वतःला सतत बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा मित्र स्वतः बना, शत्रू नाही. मंडळी, स्वतःला कमी लेखणं ही तुमची ओळख नाही, ती फक्त अनेक वर्षापासून तयार झालेली मानसिक सवय आहे आणि प्रत्येक सवय बदलता येते. आजपासून या गोष्टी लक्षात ठेवा. तुलना कमी करा, स्वतःशी प्रेमाने बोला, चुका स्वीकारा, छोट्या यशाची नोंद ठेवा, परिपूर्णतेचा हट्ट सोडा, स्वतःची किंमत ओळखा आणि लक्षात ठेवा, तुम्ही इतर कुणासारखे होण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुम्ही स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनवण्यासाठी जन्माला आला आहात. आज आरशात पहा आणि स्वतःला एक वाक्य नक्की सांगा, मी पुरेसा आहे, मी सक्षम आहे आणि मी स्वतःला कमी लेखणं आजपासून थांबवत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच नवीन विषयासह. धन्यवाद.